नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतो की हे दोघं एकमेकांमध्ये पूर्ण मग्न झालेले असतात, दिवे लावत असतात. आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर, आणि ईश्वरी म्हणते की पहिले आप. अर्णव म्हणतो की पहिले आप. ईश्वरी पुन्हा म्हणते की पहिले आप, आणि अर्णवही म्हणतो की पहिले आप. आणि ईश्वरी म्हणते की सर, पहिले आप करते करते गाडी निकल जाएगी. अर्णव म्हणतो बिलकुल नाही जाएगी. इंदोरची गाडी मुंबईच्या स्टेशनवर कायमची थांबली आता. अर्णव म्हणतो की मिस इंदोर सगळे छान आणि ब्राईट करून टाकायचंय. डोंट गिव्ह अप. झोपायचं नाहीये. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी असं करते आणि अर्णवला डोळ्यांनी इशारा करते की दिवे लावायचे आहे. आणि अर्णव आता ते दिवे लावत असतो. आणि प्रेक्षकांनो, अर्णव जे बोलला त्यावर ईश्वरी मात्र अर्णवकडे बघतच असते. आणि तिला आठवतं की आपण जेव्हा सुटकेस वर ठेवत होतो त्यावेळेस आपण कसं खाली पडणार, तेव्हा अर्णवने आपल्याला झेललं. आणि तिला त्या हेअर ड्रायरचा कसा शॉक बसला, तेव्हा अर्णव तिच्या हाताला कसा फूक मारतो, हे सगळ्या गोष्टी त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत. आणि जेव्हा अर्णव तिचा शृंगार करत असतो, म्हणजे तिला दागिने घालत असतो, तेव्हा ते पैंजण घालताना ईश्वरीला ती गोष्ट आठवत असते. आणि प्रेक्षकांनो, हे सगळं बघून लावण्य खूप संतापलेली असते आणि ती पळत पळत इकडे कॉरिडॉरमध्ये येते. आणि तिच्या मागे वल्लरी पण येते आणि म्हणते की लावण्य. आणि जोरात मामीवर चढते. काय आहे ती म्हणते, आग लावून टाकेल मी ह्या अख्ख्या घराला, त्या दिव्यांनीच. वल्लरी म्हणते की मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. अर्णव समोर जर असा राग केलास तर नुकसान तुझंच आहे, कळतं का तुला. लावण्य खूप संतापलेली असते आणि म्हणते काय करू मग मी मामी, मला त्रास होतोय, हे दिसत नाहीये का तुम्हाला. वल्लरी म्हणते पेशन्स ठेवायला ठीक जरा तू. लावण्यास खूपच संतापलेली असते आणि म्हणते की नाही आहे माझ्याकडं पेशन्स. आणि लावण्य वल्लरीवर चिडते आणि म्हणते काय झालं तुमच्या त्या झोपेच्या औषधाचं. ती मिडल क्लास मुलगी झोपलीच नाही. आणि वल्लरी म्हणती झोपणारच होती ती, पण शेवटच्या क्षणी तो अर्णव आला आणि सगळं गडबड होऊन झाली. बरोबर वेळेत आला आणि आपला प्लॅन फसला. आणि प्रेक्षकांना इकडे ही लावण्य म्हणती ओ डॅम. वल्लरी म्हणती इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातली मी नाहीये. वल्लरी म्हणती हे बघ, आपल्याकडे अजूनही वेळ आहे, कळतंय. आणि प्रेक्षकांनो, इथे तर वल्लरीचाही आणि लावण्याचाही खूप जास्त संताप होत असतो. इकडे मात्र अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही दिवे लावत असतात. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवकडे बघता बघताच झोपून गेलेली असते. अर्णव म्हणतो की मी सिंदोर आणि ईश्वरी खडबडून जागी होते. आणि अर्णव म्हणतो की झोपायचं नाहीये, इकडे बघ. आणि ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव म्हणतो हे बघ, आता काहीच तास बाकी आहेत रात्र संपायला, झोपायचं नाहीये. आणि अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि अर्णव म्हणतो की तू एकटी नाहीयेत मी सिंदोर, मी आहे तुझ्या सोबत. आणि अर्णव असं म्हणतो की अगदी शेवटपर्यंत. आणि प्रेक्षकांनो, असं अर्णव म्हटल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि प्रेक्षकांनो गालातल्या गालात सुद्धा हसते. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदोर, तुला जागा ठेवण्यासाठी माझ्याकडे अजून एक आयडिया आहेत. ईश्वरी म्हणती काय. आणि प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो हे सगळे दिवे आहेत, तेल न सांडवता सगळे वर ठेवायचे आहेत तुला. ईश्वरी म्हणती काय. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणती काय. थोडी आश्चर्यचकितच होती ती. आणि अर्णव म्हणतो बघ, उडाली ना झोप. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरीला मात्र यावर हसायलाच येतं आणि अर्णव सुद्धा हसतो, म्हणजे त्याने मजाकच केलेला असतो हा. आणि प्रेक्षकांनो, खरंच तर ईश्वरीची झोप पण उडालेली दिसते. आणि प्रेक्षकांनो, हे दोघे आता सोफ्यावर बसलेले असतात, म्हणजे अर्णवच बसलेला असतो. आणि ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की सर, हे दिवे वर ठेवण्याची आयडिया एकदम बढिया होती आणि प्रेक्षकांनो, ईश्वरीला तर प्रश्न पडलेलाच असतो आणि तोच प्रश्न ती अर्णवला विचारते आणि म्हणते की सर, मला जागा ठेवण्यासाठी तुम्ही एवढे का प्रयत्न करताय. अर्णव म्हणतो की मी सिंदोर, जागरण करून हे व्रत पूर्ण व्हावं अशी तुझी मनापासून इच्छा होती. आणि अर्णव म्हणतो की ही इच्छा तुझी मनापासून पूर्ण व्हावी असं मला वाटत होतं, म्हणून. ईश्वरी म्हणती का. आणि अर्णव म्हणतो का म्हणजे
मिस इंदोर अशा प्रत्येक गोष्टीची कारणं शोधत बसायची नसतात. काही काही गोष्टी अशा होऊन जातात सहज. आणि प्रेक्षकांना आता हे त्यांचं बोलणं एकदम सायलेंट केलेलं आहे. अर्णव बडबड करत असतो आणि इकडे ईश्वरी मात्र त्याचं बोलणं ऐकत असते आणि गालातल्या गालात हसतही असते. आणि त्यानंतर अर्णवचं बोलणं झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर, मला काय वाटतं हे माहिती आहे? अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि ती अचानक शांत होऊन जाते. अर्णव म्हणतो काय? प्रेक्षकांना ईश्वरी काही सांगत नाही आणि म्हणते की नाही, काही नाही. आणि प्रेक्षकांनो अर्णव तरीही विचारतो तिला काय, तरीही ईश्वरी सांगत नाही. मग अर्णव म्हणतो मिस इंदोर, मला एक मेल करायचा आहे, मी आलोच. आणि ईश्वरी म्हणती हं. परत अर्णव उठल्यानंतर मिस इंदोर असं म्हणतो. ईश्वरीला म्हणतो की झोपू नकोस. ईश्वरी म्हणते नाही. आणि प्रेक्षकांनो अर्णव तिकडे वर म्हणजे रूमकडे जात असतो आणि ईश्वरी त्याला बघत असते. आणि प्रेक्षकांनो अर्णवकडे बघून झाल्यानंतर तेवढ्या तिकडे मागणं लावण्य आणि वल्लरी येतात. आणि तेवढ्यात कोणीतरी दारात येतं आणि म्हणतं, येऊ का? जागी आहेत का राजशिर्केंची सून? आणि प्रेक्षकांनो इकडे ही वल्लरी म्हणते की लोखंडे वहिनी, आलात तुम्ही. साक्षात लक्ष्मीच्या रूपानेच आला तुम्ही. त्या वहिनी म्हणतात की अहो, आजच्या दिवशी लक्ष्मीच सर्वांच्या घरी घरोघरी जाऊन दर्शन देत असते. ती म्हणती मला काय तुम्ही लक्ष्मी म्हणताय? आणि प्रेक्षकांनो वल्लरी फक्त म्हणते ईश्वरी. ईश्वरी म्हणते हो, आणते दूध. लावण्य मॅडम, हळदी कुंकू लावा. आणि प्रेक्षकांना ईश्वरी तिथनं दूध आणण्यासाठी जाते आणि वल्लरी लावण्यांना खुणवते. लावण्य हळदी कुंकू घेण्यासाठी देवी आईचं तिथे ठेवलेलं असतं ते घेऊन येत असते. आणि प्रेक्षकांना वल्लरी आणि त्या लोखंडे आहेत त्यांच्या गप्पा चालू होऊन जातात. आणि प्रेक्षकांना वल्लरी हळदी कुंकू लावण्याला हळदी कुंकू लावत असते आणि लावण्या मामेला म्हणजे असं फोटो काढा म्हणून असं खुणवत असते. मग या दोघी जणी हळदी कुंकू लावता लावता वल्लरी त्यांचा फोटो काढते. आणि त्या वहिनी म्हणतात गेली अनेक वर्ष मी कोजागिरीच्या रात्रीला जाऊन 11 घरी वाण देत असते. आणि त्या म्हणतात की तुमचं हे शेवटचं घर म्हणून उशीर झाला. आणि प्रेक्षकांनो ह्या म्हणतात की वाण देते. वल्लरी म्हणते अगं बया, वाण पण देत आहेत, फोटो घेऊयात. आणि वल्लरी फोटो काढते आणि म्हणते की छान आलायत फोटो. लावण्य म्हणते की थँक्यू. आणि प्रेक्षकांनो त्या लोखंडी वहिनी म्हणतात की ही कोण, हिला ओळखलं नाही मी. आणि ईश्वरी म्हणते की मी सौ ईश्वरी अर्णव राजशिर्के. आणि प्रेक्षकांनो त्या लोखंडे वहिनी म्हणतात अरे देवा, मला वाटलं ही अर्णवची बायको. आणि त्या वहिनी म्हणतात खरं म्हणजे वाण तुलाच द्यायला हवं. आणि त्या वल्लरीला चिडतात आणि म्हणतात काय ओ वल्लरी वहिनी, तुम्ही सुद्धा बोलला नाहीत. आणि ईश्वरी म्हणते की अहो त्या विसरल्या असतील. वल्लरी म्हणते अहो वहिनी, मला वाटलं की तुम्हाला लावण्यालाच वाण द्यायचे की काय, म्हणून काहीच बोलले नाही. वल्लरी म्हणती हरकत नाही, काहीच हरकत नाही, तुम्ही दूध प्या ना. आणि त्या वहिनी म्हणतात हो. आणि इकडे वल्लरी मात्र ईश्वरीकडे रागानेच बघते. आणि प्रेक्षकांनो त्यांचं दूध पिऊन झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की मी हळदी कुंकू लावून घेते तुम्हाला. त्याही म्हणतात हो. आणि प्रेक्षकांनो इकडेही ईश्वरी त्या वहिनींना हळदी कुंकू लावत असते आणि इकडे मात्र ह्या लावण्याचा तडफडा होत असतो. आणि ईश्वरी म्हणती नमस्कार करते. त्या म्हणतात हो. आणि त्या तिला आशीर्वाद देतात की सुखी राहा. आणि त्या म्हणतात बरं येते वहिनी. आणि ती म्हणते येते. सगळे म्हणतात हो हो. आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला बाहेर सोडवायला येते. आणि इकडे प्रेक्षकांना लावण्याला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की मामी, आता आजींना दाखवायला माझ्याकडे वाण सुद्धा आहे, फोटो सुद्धा काढलेत. आणि लावण्य म्हणते की देवीचा आशीर्वाद आता मला मिळणार आहे, यामध्ये आजींना आता डाऊटच येणार नाहीत. वटसे. आणि वल्लरी म्हणते येस. व लावण्य म्हणते बट नाऊ दॅट आपलं काम झालंय, फायनली निघू का? मला ना प्रचंड झोप आलीये. आणि वल्लरी म्हणते निघू काय, ऑलरेडी पहाट होत आलीये, सकाळी आमच्या ओल्ड लेडीला भेटूनच जा ना. वल्लरी म्हणते की तिला इम्प्रेस करायचं आहेत ना. आणि लावण्य म्हणते ओके फाईन. इकडे सुद्धा त्या वहिनीचं नीचं बोलणं झालेलं असतं आणि त्या तिथनं निघून जात असतात. आणि प्रेक्षकांनो तिथे एक अशा विचित्र अवतारात एक लेडी आली, ओल्ड लेडी आली, म्हणजे भतारी बाई आलेली असते. आणि ती म्हणते की जागा आहे का कोणी? आणि ईश्वरी म्हणते की आजी. आणि प्रेक्षकांना ईश्वरी त्या आजींना घरात घेते. आणि ही लावण्य म्हणते ओ गॉड, अशी ही काय बाईन इथे का आली? आणि ही वल्लरी म्हणते ती भावळट बघ ना, गेली तिचं स्वागत करायला.
ही वल्लरी म्हणती इकडे देवी येऊन दर्शन देऊन गेली सुद्धा. आणि ही वल्लरी म्हणते की देवी काय अशा रूपात येणार आहे. आता हिला कोण सांगल, देवी परीक्षा घेत असती आणि कोणत्याही रूपात येत असती प्रेक्षकांनो ईश्वरीने त्या आजीला घरात घेतलं असतं आणि ती आजी म्हणती पोरी म्हटलं बघावं इथं कोणी जागा आहे का, रात्रभर समदीकडं फिरते म्या. आणि ती म्हणती मला थोडं बाई दूध देतेस का ग. प्रेक्षकांनो इकडे ह्या दोघी मात्र विचित्र विचित्र तोंड करत असतात आणि ईश्वरी म्हणती तुम्ही आतमध्ये या देते ना. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी त्या आजींना हळूहळू आतमध्ये घेऊन जाते आणि प्रेक्षकांना त्या आजी तिथे दारातच बसतात. तरी ईश्वरीला ते आवडत नाही आणि ती म्हणती अहो आजी अशा खाली कुठे बसताय, बसा ना तिथे. त्या आजी म्हणता नाही म्या आहे इथंच बरी आहे. आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की बर मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते आले. प्रेक्षकांना वल्लरी म्हणते चल आपण जाऊ, यांना दोघींना बसू दे तिथं गप्पा मारत, नाहीतरी या दोघींची लायकी सेमच आहेत. आणि हो करत त्या दोघेही तिथनं प्रेक्षकांना निघून जातात. प्रेक्षकांना ती लावण्या जे वाण दिलेलं असतं ना ते उचलती आणि घेऊन जाते. आणि प्रेक्षकांना त्या आजी तोंडावर असं त्यांच्या साडीने पुसत असतात तोंड आणि तेवढ्यात मागेचा देवीचा बी फोटो दिसतो. प्रेक्षकांनो ईश्वरी सुद्धा दूध आणि पाणी घेऊन येते आणि त्या आजींना आधी पाणी द्यायला जाते तर ते पाणी तिथे जमिनीवर सांडतं. त्या आजी पुढे हात करता आणि ईश्वरी म्हणते राहू द्या आणि त्यांना म्हणते की आधी तुम्ही पाणी प्या. प्रेक्षकांनो त्या आजींनी पाणी पिल्यानंतर त्यांना ठसका लागतो आणि ईश्वरी म्हणते की हळूहळू. आणि ईश्वरी म्हणते हे घ्या दूध घ्या. आणि प्रेक्षकांनो त्या आजींची अशी रडावलेली अवस्था झाली असती आणि त्या आजी दूध पिता आणि ईश्वरी म्हणते की सावकाश. आणि प्रेक्षकांनो त्या आजीने थोडंसंच दूध पिलेलं असतं आणि ईश्वरी म्हणते अहो आजी अजून घ्या ना. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे अर्णव येतो आणि म्हणतो की मी सिंदूर. म्हणतो की असे खाली का बसलाय तुम्ही, सोफ्यावर बसायचं ना. ईश्वरी म्हणती नाही अहो मी म्हटलं त्यांना सोफ्यावर बसा. आणि ईश्वरी म्हणते त्याच म्हणाल्या की. आणि तेवढ्यात त्या आजी म्हणता की मी इथंच बरी आहे. आणि ईश्वरी अर्णवला तेच सांगत असते की आजी तेच म्हटल्यात. आणि ईश्वरी अर्णवला खुणवते की खाली बसा. आणि प्रेक्षकांना त्या आजी म्हणते दोघांचा जोडा छान दिसतोय. आणि त्या आजी म्हणतात अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा वाढतोय बघ. अर्णव म्हणतो जी उडाली ना झोप. ईश्वरी म्हणते हो ना. ईश्वरी म्हणते की आजींना बघून झोप कुठल्या कुठे उडाली माझी. आणि ईश्वरी म्हणते की खूप प्रसन्न वाटतंय. आणि प्रेक्षकांना त्या आजी म्हणतात ज्याचं मन प्रसन्न असतं ना पुरी त्यालाच ह्या म्हातारीला बघून प्रसन्न वाटतंय. ईश्वरी म्हणते की म्हणजे. आणि त्या आजी म्हणतात अगं मला फक्त एवढंच म्हणायचंय तुला भेटून मला खूप बरं वाटलं. आणि त्या आजी म्हणतात का ग या म्हातारीला आता सगळेच बोलवतात पण खरं स्वागत कसं करायचं हे कळतच नाही समध्यांना. आणि त्या आजी म्हणतात छान झालं होतं बघ दूध, तृप्त झाले मी. आणि प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीलाही फार म्हणजे फार आनंद झालेला असतो. आणि ईश्वरी म्हणते की आजी बरं बसा तुम्ही इथे, मी हळदी कुंकू आणते. आणि ईश्वरी म्हणते आली. अर्णव म्हणतो की आजी वर बसता का तुम्ही. त्या आजी म्हणतात मी इथेच बरी आहे. आणि प्रेक्षकांना ईश्वरी हळदी कुंकू घेऊन येत असते आणि अर्णव तिला बघत असतो की लवकर येते की नाही. आणि ईश्वरीने हळदी कुंकू आणते आणि खाली जमिनीवरच बसते आणि जमिनीवरच बसून त्या आजींना हळदी कुंकू लावते. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी त्या आजींना म्हणते की घ्या. आणि ते पाणी पडलेलं असतं ना प्रेक्षकांनो तिथे ते कुंकू सांडतं आजीच्या हातात देता आणि ईश्वरी म्हणते की असू द्या. आणि ती आजी हळदी कुंकू लावत असते ईश्वरीला. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की आजी नमस्कार करते, आशीर्वाद द्या. आणि त्या आजी आशीर्वाद देतात की अखंड सौभाग्यवती भव. आणि त्या आजी म्हणतात अगं रातभर जागली ह्या म्हातारीच्या स्वागतासाठी, तुला नाही तर कोणाला देणार आशीर्वाद, सुखी राहा पोरी. आणि प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की आजी हिला मी जागा ठेवलंय. आणि त्या आजी म्हणतात अशी साथ दे जा तुम्ही एकमेकांना, दोघांना पण आशीर्वाद. आणि प्रेक्षकांनो त्या आजी ह्या दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात. आणि त्या आजी म्हणतात देवी लक्ष्मी सुखाने नांदेल तुमच्या घरात. आणि प्रेक्षकांना त्या आजी म्हणतात चल येते मी. आणि ईश्वरी त्यांना उठायला मदत करते आणि म्हणते की हळू. आणि त्या आजी ईश्वरीला म्हणते येते ग म्या. आणि प्रेक्षकांनो त्या आजी
त्या पाण्यावर म्हणजे कुंकू आणि पाणी सांडलेलं असतं बघा ना, तिथे पाय देते आणि त्यांच्या लक्ष्मीच्या पावलांनी त्या बाहेर जातात. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की ह्या आजींना भेटून मला भरून आल्यासारखं का झालंय, छान वाटलं खरंच खूप. आणि अर्णव म्हणतो की सगळं तुझ्या मनासारखं घडलं मिस इंदोर, यू आर फिलिंग ब्लेस्ड, बस आणखीन काय हवं मला. प्रेक्षकांनो, त्या आजी गेल्यानंतर ईश्वरीला ते पावलं दिसतात प्रेक्षकांनो, ईश्वरीला समजून जातं प्रेक्षकांनो, ईश्वरी हात जोडते आणि आनंदाचे अश्रू असतात तिच्या डोळ्यात आणि तिला ते समजतं की देवी आई आपल्याला आशीर्वाद देऊन गेलीत असं. आणि ते हात जोडते आणि प्रसन्न होते आणि तिच्या डोळ्यात अश्रू अनावर होत असतात. आणि अर्णवला मात्र हे लक्षात येते पडशील, आणि अर्णव म्हणतो की म्हणजे त्याच्या लक्षात येतं की ही असं का करते. आणि तोही त्या पावलांकडे बघतो प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी हात जोडूनच उभी असते. प्रेक्षकांनो, त्यानंतर सकाळ होते. प्रेक्षकांनो, ईश्वरी देवी आईजवळ उभी राहते समोर आणि म्हणते की देवी आई, तुझा आशीर्वाद आहे, हे काल रात्री जाणवलं, तुझी कृपा अशीच कायम राहू दे. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरीला तर झोप बिलकुल अनावर होत नाही, इतकी झोप येत असते ना तिला. ती देवी आईसमोर प्रार्थना करत असते तरी तिला इतकी झोप येत असते. आणि ती देवी आईचं दर्शन घेते, तिथेच तिला डुलकी पण लागते आणि नंतर तिला गरगरल्यासारखं सुद्धा होतं प्रेक्षकांनो. आणि तिथेच त्या देवी आईच्या समोर ती तिथे झोपून जाते. आणि प्रेक्षकांनो, ती झोपी गेल्यानंतर इकडे लावण्य आणि वल्लरी मामी येतात. आणि प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणते की थांब, तिला उठवतेच. आणि ती उठवायला जाणार तेवढ्यात लावण्य म्हणते, मामी मामी काय करताय, उठवू नका तिला. वल्लरी म्हणते का. लावण्य म्हणते, अहो तिला उठवण्यापेक्षा हे आजींना दाखवलं तर ते आपल्या जास्त फायद्याचं ठरेल नाही का. वल्लरी म्हणते, हुशार आहेस. आणि वल्लरी म्हणते की मी ओल्ड लेडीला घेऊनच येते. लावण्य म्हणते जा. आणि प्रेक्षकांना वल्लरी जाते आणि इकडेही लावण्य म्हणते, यू मिडल क्लास, आज तुझा ह्या घरातला शेवटचा दिवस. आणि प्रेक्षकांना वल्लरी आजींना घेऊन येते आणि म्हणते, बघा बघा त्या बळजबरीची सूनबाई कशी झोपली येते. आणि प्रेक्षकांना हे बघून आजींना फार संताप होतो. आणि त्या वल्लरी म्हणते की तसंही तिला हे व्रत करायला जमणार नव्हतंच. आणि वल्लरी म्हणते, रात्रभर ही कशी जागरण करतीये. आणि प्रेक्षकांना आजीला बघून संतापच होतो. आणि इकडे वल्लरी मामी आवाज देती, बळजबरीच्या सुनबाई उठा. वल्लरी मामी म्हणती, घ्या. लावण्य पण आवाज देते, हॅलो उच. आणि प्रेक्षकांना ईश्वरीला जाग येते आणि ती समोर आजींना, मामीला आणि लावण्याला बघते आणि खडबडून उठते. आणि आजी म्हणतात, तुला हे झेपणारच नव्हतं हे व्रत, मग हट्टाने तयार का झालीस हे व्रत करायला. आणि प्रेक्षकांना ईश्वरी बोलणारच पण वल्लरी बोलू देत नाही आणि म्हणते, नाहीतर काय. आणि वल्लरी म्हणते की या व्रताचा तू अपमान केलायस, कळलं. आणि लावण्या पण चान्स मारून घेते आणि म्हणते, मला तर आधीच माहिती होतं, हा हिचा ओव्हर कॉन्फिडन्स. आणि वल्लरी म्हणते, ए काय ग, ही काय झोपण्याची जागा झाली. आणि ईश्वरी म्हणते, अहो मी झोपले नव्हते मामी. आणि ईश्वरी म्हणते, देवीने आशीर्वाद दिला म्हणून आभार मानले, रात्रभर जागरण केलं ना आजी, म्हणून थोडं गरगरत होतं आणि अचानक डोळा लागला. आणि वल्लरी म्हणते, हो हो का, वा छान, तुला काय आम्ही मूर्ख वाटलो, हे असं खोटं बोलायची काहीही गरज नाहीये. आणि प्रेक्षकांनो, अर्णव सुद्धा बाहेर आलेला असतो आणि ते सगळं ऐकत असतो. अर्णव तेवढ्यात म्हणतो की खोटं बोलत नाहीये ती. आणि सगळेजण अर्णवकडे वर बघतात. आणि प्रेक्षकांनो, अर्णव खाली येतो आणि म्हणतो की आजी, ती रात्रभर जागी होती आणि आता सकाळ झालीये तर ती झोपली तर काय प्रॉब्लेम आहे, तिचं व्रत तर कंप्लीट झालं आहेत ना. आणि आजी म्हणतात, पण चिंटू. आणि अर्णव म्हणतो, आजी तुझा माझ्यावर विश्वास नाही आहेत का. आणि अर्णव म्हणतो की मी स्वतः रात्रभर जागा आहे तिच्यासोबत. प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की आजी 1 मिनिट या. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की हे बघा ना. आणि प्रेक्षकांनो, आजी बघून हे पावलं बघून चकित होतात आणि ईश्वरी सांगते की काल रात्री ना एक आजी आल्या होत्या घरी. प्रेक्षकांनो, ह्या दोघी ऐकतच असतात, यांना माहीत असतं पण तरीही त्या ऐकतात. आणि ईश्वरी म्हणते की मला आशीर्वाद दिला आणि निघून गेल्या. आणि ईश्वरी म्हणते की जाताना त्यांचीही अशी पावलं उमटलीये. आणि ईश्वरी म्हणते की याला लक्ष्मीचा आशीर्वादच म्हणता येईल ना.
आणि आजी म्हणतात ही देवीची चिन्ह आहेत. आणि प्रेक्षकांनो वल्लरी म्हणती आई तुम्हीच म्हणता ना की देवी लक्ष्मी कुठल्या रूपात आशीर्वाद देईल सांगता येत नाही. आणि प्रेक्षकांनो वल्लरी म्हणती अहो काल आई लोखंडी वहिनी येऊन गेल्या आणि काल त्यांनी आपल्या लावण्याला वाण दिलंय. आणि प्रेक्षकांनो वल्लरी म्हणती थांबा मी पण दाखवते. प्रेक्षकांनो वल्लरी दाखवते आणि म्हणते की हे बघा. प्रेक्षकांनो ते दाखवल्यानंतर थोडं अर्णवला बी वाईटच वाटतं की नक्की काय असेल ते. आणि अर्णव म्हणतो तिला जरी वाण दिलं असेल तरी ती या घरची सून नाहीये मामी. आणि प्रेक्षकांनो आजी म्हणते हो आशीर्वाद तर ईश्वरीलाच मिळालाय. आणि प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता असते ना ती बघायला मिळते. आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि प्रेक्षकांनो प्रोमो अजून बघायचा आहेत. आणि प्रेक्षकांनो प्रोमोमध्ये ईश्वरी आजीला म्हणते की तुम्ही नाचसून म्हणून नाहीत पण एक माणूस म्हणून माझं केलं तर हे सगळ्यात आधी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आजी म्हणतात ते काहीही असलं तरी हिने लग्न माझ्या इच्छेविरुद्धच केलेलं आहे आणि तरीही मी हे कधीच विसरणार नाही. आणि प्रेक्षकांनो हे बोलून ईश्वरीला थोडंसं वाईट वाटतं. आणि अर्णव तिला समजूत काढत असतो आणि म्हणतो की आजीला तुला समजायला थोडा वेळ लागेल. आणि ईश्वरी रडत असते आणि म्हणते की कशा मानतील त्या मला नाचून नाहीच मानणार. आणि प्रेक्षकांना इकडे या राजेशला झोप आलेली होती आणि तो जागा होतो आणि म्हणतो की मला अशी झोप का आली अचानक सगळा प्लॅनच फसला माझा. मी तो अर्णव ईश्वरीच्या मागे पुढे करत असताना जास्त दिवस सहनच करू शकत नाही. आणि प्रेक्षकांना असं बोलून इथेच या मालिकेचा प्रोमोही संपतो. तुम्हाला ही मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा.